चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष पवार. आपल्या लोकराज्य अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जो सिलेबसचा भाग 3 बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य हे आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, एकदा सर्वांना जॉईन होऊ द्यात. चला, एकदा सगळे जॉईन झाले की आपला क्लास सुरू करून देऊयात. बघा, तुमच्यापैकी जे विद्यार्थी नव्याने जॉईन झालेले आहेत, तुम्हाला आपल्या बॅचबद्दलची कोणती माहिती हवी आहे, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, बघा, तुम्ही त्या कोर्समध्ये गेलात, पॉलिटी फास्ट ट्रॅक बॅच, त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर एक तुम्हाला लाईव्हचा ऑप्शन दिसेल, एक रेकॉर्डेडचा दिसेल आणि एक टेलिग्राम चॅनलचा दिसेल. एक टेलिग्राम चॅनलचा. तर सगळ्यांनी या बॅचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी या बॅचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जेणेकरून कोणतीही तुम्हाला अडचण असेल तर ते आपण त्याच्यावरती सॉल्व करूयात. आणि कोणत्याही व्यक्तीला लेक्चर करत असताना लेक्चरच्या मध्येच कोणती अडचण आली तरीसुद्धा तुम्ही टेन्शन घेऊ नका. लेक्चर झाल्याच्या नंतर तुम्हाला पूर्णपणे रेकॉर्डिंग बघायला मिळेल. एकदा लेक्चर झाल्याच्या नंतर पूर्णपणे तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला मिळेल. ठीक आहे. चला, जास्त उशीर न करता लगेचच आपण मूलभूत हक्कांना सुरुवात करूयात. भारतीय राज्यघटनेचा भाग 3 कलम 12 ते 35 मूलभूत हक्क, ज्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेचा पहिला भाग संघ राज्य व त्याचं राज्यक्षेत्र कलम 1 ते 4, भारतीय राज्यघटनेचा भाग दुसरा यस, ठीक आहे. चला, यस, क्लिअर, यस. चला, भाग 3 कलम 12 ते 35 मूलभूत हक्क आणि दुसरा भाग जो आहे तो काय आहे, नागरिकत्व कलम 5 ते 11. अशा प्रकारे आपल्याला 3ऱ्या भागाला सुरुवात करायची आहे. सगळे रेडी आहात का मला एकदा सांगा. चला, हां, टेक्निकल टीमचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आलेला आहे. कोणताही टेक्निकल इश्यू आला तर तुम्हाला त्या नंबरवरती काय करायचा, मेसेज करायचा आहे. ठीक आहे. चला, आता जास्त उशीर न करता आपण लगेचच सुरुवात करून देऊयात. आता पुन्हा मी तुम्हाला विचारणार नाही तुम्हाला आवाज वगैरे क्लिअर आहे का. डायरेक्ट लेक्चर कंटिन्यू करेल आणि लेक्चरच्या शेवटी तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणारच आहे. मी या बॅचच्या बाबतीत हा निर्णय घेतलेला आहे काय, की या बॅचची व्हॅलिडिटी आपल्याला कमीच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्ह्यूजवरती कोणतंही रिस्ट्रिक्शन टाकणार नाही. आलं लक्षात. या बॅचची आपली व्हॅलिडिटी 1 महिना आहे, तर तुम्ही त्या 1 महिन्यामध्ये कितीही वेळा लेक्चर बघू शकता. ही ऑफर मी तुमच्यासाठी आजपासून सुरू करतोय. पूर्वी आपण 3 व्ह्यूज असंच म्हटलं होतं, तर तुम्हाला या बॅचमध्ये अनलिमिटेड व्ह्यूज मिळतील. एवढं मी तुमच्यासाठी करू शकतो. ठीक आहे. म्हणजे जरी टेक्निकल अडचणी आल्या तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. क्लिअर. चला, मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेचा भाग 3, भारतीय राज्यघटनेचा भाग 3 कलम आहे 12 ते 35. कलम काय आहे, 12 ते 35. लक्षात राहील सर्वांच्या. आता आपण मूलभूत हक्कांचा इतिहास पाहूयात. बघा, ब्रिटनमध्ये 1215 मध्ये लॉर्ड जॉन नावाचा एक राजा होता. त्याने तिथल्या सामान्य जनतेला काही अधिकार बहाल केले होते. सामान्य जनतेला काही अधिकार बहाल केले होते. त्याला मॅग्ना कार्टा म्हणजेच अधिकारांची सनद असं म्हटलं जातं. मॅग्ना कार्टा किंवा अधिकारांची सनद असं म्हटलं जातं. त्यामुळेच आपल्या राज्यघटनेमधले जे मूलभूत हक्क आहेत त्यांना सुद्धा आपण भारताची मॅग्ना कार्टा असं म्हणतो. जसं की वुड्सचा खलिता जो होता
त्याला आपण भारतीय शिक्षणाची मॅग्ना कार्टा असं म्हणतो. तर भारताची मॅग्ना कार्टा असं वर्णन खालीलपैकी घटनेच्या कोणत्या भागाचं केलं जातं, तर त्याचं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे, भारतीय राज्यघटनेचा भाग 3 मूलभूत हक्क. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल फ्रेंच राज्यक्रांती असेल किंवा आपले जे M.N. रॉय असतील किंवा सरदार वल्लभभाई पटेल असतील, अशा लोकांनी भारतामध्ये मूलभूत हक्कांची मागणी केली होती का, तर यस, मूलभूत हक्कांची मागणी केली होती. नेहरू रिपोर्ट असेल, याच्यामधून भारतामध्ये मूलभूत हक्कांची मागणी झालेली मिळते. चला, आता त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये काय आहेत. सर्वप्रथम मूलभूत हक्क काय आहेत हे समजून घ्या. मूलभूत हक्क कळायच्या आधी तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे, घटनात्मक हक्क म्हणजे काय, वैधानिक हक्क म्हणजे काय, नैसर्गिक हक्क म्हणजे काय. बघा, जे हक्क तुम्हाला मानव म्हणून जन्माला आल्यामुळे प्राप्त होतात, जे हक्क तुम्हाला मानव म्हणून जन्माला आल्यामुळे प्राप्त होतात, त्यांना आपण नैसर्गिक हक्क असं म्हणतो. ना ते घटनेत लिहिलेले असतात, ना ते कायद्यामध्ये लिहिलेले असतात, ते तुम्हाला मनुष्य म्हणून जन्माला आल्यामुळे मिळत असतात. आता तुम्हाला घटनात्मक हक्क म्हणजे काय जर असं कोणी विचारलं, एखाद्या देशाच्या राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या हक्कांना घटनात्मक हक्क असं म्हणतात. हेच तुम्ही भारताचा जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेचं कलम 326 तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, म्हणजे मतदानाचा अधिकार हा तुमचा घटनात्मक हक्क झाला. आता त्याच्या पुढे जाऊन वैधानिक हक्क म्हणजे काय किंवा कायदेशीर हक्क म्हणजे काय, तर संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने कायदा करून दिलेला हक्क याला आपण वैधानिक हक्क किंवा कायदेविषयक हक्क असं म्हणत असतो. येतं सर्वांच्या लक्षात, वैधानिक हक्क किंवा कायदेशीर हक्क. डन. जसं की तुमचा माहितीचा अधिकार, तुमचा मानवी हक्क हे काय आहेत, वैधानिक हक्क आहेत. इवन दो तुमचं नागरिकत्व हा सुद्धा वैधानिक हक्क आहे. तुमचं किंवा माझं नागरिकत्व घटनेने दिलेलं नाही, तर भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 दिलेला आहे. त्याच्यामधल्या ज्या अटी आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत, म्हणून तुम्हाला भारताचं नागरिकत्व प्राप्त होतं. क्लॅरिटी. आणि मग मूलभूत हक्क म्हणजे काय, तर बघा, मूलभूत हक्क साधारणपणे असे असतात जे व्यक्तींना जीवन आवश्यक आहेत. व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी, आर्थिक विकासासाठी, राजकीय विकासासाठी, सामाजिक विकासासाठी जे महत्त्वाचे हक्क आहेत ते किमान हक्क दिलेच पाहिजेत. असे हक्क म्हणजे मूलभूत हक्क. फक्त एवढ्यावरतीच न थांबता आपण मूलभूत हक्काची व्याख्या काय करायची आहे, भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मधील कलम 12 ते 35 याच्यामध्ये देण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणायचं आहे. जर एखादं कलम 11 नंबरला असेल किंवा एखादं कलम 36 नंबरला असेल तर त्यांना मूलभूत हक्क म्हणायचं नाही. मात्र सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या निर्णयामधून त्या कलमांमध्ये हा हक्क संदर्भित होतो असं जर म्हटलं आणि ते कलम 12 ते 35च्या मध्ये असेल तर त्याला आपण मूलभूत हक्क म्हणायचं आहे. जसं की कलम 21 मध्ये स्वच्छ हवा, स्वच्छ पर्यावरण असे हक्क लिहिलेले नाहीत, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आहेत का, यस, सुप्रीम कोर्टाने. आलं लक्षात. चला, क्लिअर. चला चला, क्लॅरिटी. चला, आय होप की इथपर्यंत प्रत्येकाला क्लिअर झालं असेल. आय होप इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं असेल. आता मूलभूत हक्काची वैशिष्ट्य. मूलभूत हक्क हे घटनेचा अविभाज्य भाग आहेत. म्हणजे मूलभूत हक्क घटनेमधून सहजासहजी काढून टाकता येणार नाहीत. मूलभूत हक्क घटनेतून काढून टाकता येणार नाहीत. राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहेत. मूलभूत हक्क हे घटनेतील सर्वात विस्तृत भाग आहे. बघा, खालीलपैकी कोणती कोणती मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर आपल्याला काय, मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहेत. मूलभूत हक्क राज्यघटनेतील सर्वात विस्तृत भाग आहे. मूलभूत हक्क अमर्याद नाहीत. बघा, एक लक्षात घ्या, मूलभूत हक्क मर्यादित आहेत. येते एक लक्षात. मूलभूत हक्क मर्यादित आहेत असं म्हटलेलं नाही. मग मूलभूत हक्क अमर्याद नाहीत म्हणजेच याचा अर्थ काय, याच्यावरती
पर्याप्त बंधनं येऊ शकतात. याच्यावरती पर्याप्त बंधने येऊ शकतात. आलं लक्षात? म्हणजे मूलभूत हक्क ॲब्सोल्यूट आहेत का? नाहीत. अमर्याद नाहीत. ठीक आहे, अनिर्बंध नाहीत. त्याच्यावर काही बंधनं टाकली जाऊ शकतात. म्हणजेच काय, मूलभूत हक्क ॲब्सोल्यूट नाहीत. ॲब्सोल्यूट नाहीत. मग मूलभूत हक्क काय आहेत? गुणात्मक आहेत, क्वालिफाईड आहेत. काय आहेत? क्वालिफाईड आहेत. हे लक्षात ठेवा. मूलभूत हक्क अमर्याद आहेत का? अमर्याद नाही. त्याच्यावर काही पर्याप्त बंधनं टाकली जाऊ शकतात. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. हे तर मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये क्लिअर केलेलं आहे. मूलभूत हक्क, घटनेचा सरनामा, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य याच्यापैकी फक्त आणि फक्त मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजेच त्यांची पूर्तता न झाल्यास न्यायालयाकडून ते परत मिळवले जाऊ शकतात. क्लॅरिटी? मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करता येते का? तर यस, मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करता येते. मात्र बेसिक स्ट्रक्चरला धक्का न पोचवता. बेसिक स्ट्रक्चरला धक्का न पोचवता. धक्का न पोहोचवता. आलं लक्षात तुमच्या? मूलभूत हक्कांमध्ये बदल करता येतो का? दुरुस्ती करता येते का? होय, मात्र बेसिक स्ट्रक्चरला धक्का न पोचवता. काही परिस्थितीमध्ये मूलभूत हक्क निलंबित करता येतात का? होय. कधी? नॅशनल इमर्जन्सीच्या काळात, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात. आणि मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र असा कायदा करण्याची गरज असते का? नाही. मूलभूत हक्क कायदा नाही केला तरी आपोआप अंमलात येतात. जरी कायदा नाही केला तरी मूलभूत हक्क आपोआप अंमलात येतात. ही बाब लक्षात घ्या. क्लॅरिटी? चला नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे? मूलभूत हक्कांचे एकूण घटनेमध्ये किती प्रकार सांगण्यात आलेले आहेत? तर सध्याच्या कंडिशनमध्ये, सध्याच्या स्थितीमध्ये मूलभूत हक्काचे एकूण 6 प्रकार राज्यघटनेत सांगण्यात आलेले आहेत. मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे एकूण 7 प्रकार सांगण्यात आले होते. एकूण किती प्रकार सांगण्यात आले होते? एकूण 7 प्रकार सांगण्यात आले होते. मूलभूत हक्कांचे एकूण 7 प्रकार सांगण्यात आले होते. मात्र 44वी घटना दुरुस्ती 1978 ने संपत्ती धारण करण्याचा हक्क कलम 30 हा रद्द करून तो भारतीय राज्यघटनेच्या कलम 300A मध्ये, भाग 12 मध्ये 300A मध्ये टाकला आणि तो सध्या एक वैधानिक हक्क म्हणून प्राप्त आहे. आणि त्याच्यामुळे मूलभूत हक्काचे सध्याच्या परिस्थितीमध्ये एकूण 6 प्रकार पडतात. पहिला प्रकार समानतेचा हक्क, कलम 14 ते 18. कोणता? समानतेचा हक्क, कलम 14 ते 18. दुसरा जो आहे तो म्हणजे की स्वातंत्र्याचा हक्क, कलम 19 ते 22. तिसरा जो आहे शोषणाविरुद्धचा हक्क, 23 आणि 24. चौथा जो आहे तो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, 25 ते 28. बघा, आपण म्हणतो आपली भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष राज्यघटना आहे. तर आपल्या राज्यघटनेला धर्मनिरपेक्ष राज्यघटना का म्हणायचं आहे? कारण सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्षता शब्द टाकलेला आहे तर नाही. आलं लक्षात? यस. क्लॅरिटी? चला एकच मिनिट. चला क्लॅरिटी? बघा, भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे कारण सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष शब्द टाकण्यात आलेला आहे. चूक. मग भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे का? कारण 25 ते 28 मधल्या तरतुदी. मग धर्मनिरपेक्षता शब्द सरनाम्यात टाकल्याने काय होतं? अजून त्याला बळ मिळतं धर्मनिरपेक्षतेला. मात्र फक्त त्याच्यामुळे आहे का? फक्त त्याच्यामुळे नाही. क्लॅरिटी? चला, आणि जो 5वा प्रकार आहे तो म्हणजे की कलम 29 आणि 30 सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क. शैक्षणिक आणि
सांस्कृतिक स्वातंत्र्याचा हक्क आणि कलम 32 घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. म्हणजे मला मूलभूत हक्क 12 ते 35 करण्याच्या पूर्वी मला मूलभूत हक्काचे प्रकार माहीत असले पाहिजेत. कोणत्या कलमापाशी सुरू होतात, कोणत्या कलमापाशी संपतात, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. क्लॅरिटी. चला, समानतेचा हक्क तो आहे 14 ते 18च्या मध्ये. स्वातंत्र्याचा हक्क आहे कलम 19 ते 22च्या मध्ये. शोषणाविरुद्धचा हक्क आहे 23 आणि 24 यांच्यामध्ये. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे 25 ते 28 मध्ये. शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचा हक्क आहे 29 आणि 30 मध्ये. संपत्तीचा हक्क कुठे होता रे? घटनेच्या कलम 30 मध्ये होता. कुठे होता? घटनेच्या कलम 30 मध्ये. मात्र तो एक्स्ट्रीमली सॉरी हा, कलम 30 मध्ये आहे का रे बाबांनो? नाही, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, घटनेच्या कलम 31 मध्ये, सॉरी. ठीक आहे. चला, 31 मध्ये होता. मात्र तो 44वी घटनादुरुस्ती 1978 ने रद्द केला आणि तो कुठे समाविष्ट केला? घटनेचा भाग 12. कुठे? घटनेचा भाग 12 याच्यामध्ये कलम नंबर 300A मध्ये. कलम नंबर 300A मध्ये. आणि जो आपला 7वा भाग म्हणजे सध्या 6वा भाग जो आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32 मध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याचं वर्णन काय केलेलं आहे? घटनेचा खरा आत्मा व घटनेचं खरं हृदय. घटनेचा खरा आत्मा व घटनेचं खरं हृदय असं काय केलेलं आहे? त्याचं वर्णन केलेलं आहे. क्लॅरिटी. चला, जायचं पुढे. आता आपल्याला काय बघायचं आहे? हे मूलभूत हक्क, हे मूलभूत हक्क तुम्हाला नेमके कोणाच्या विरुद्ध प्राप्त आहेत? तर मूलभूत हक्क हे राज्य संस्थेच्या विरुद्ध प्राप्त आहेत. आणि मग ही राज्य संस्था म्हणजे नेमकं कोण याची व्याख्या घटनेच्या कलम 12 मध्ये करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. कसं? बघा, केंद्रीय लेवलचं कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, राज्य लेवलचं कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर सर्व सरकारी संस्था. खाजगी संस्था या राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये येतात का? तर खाजगी संस्था या राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये येत नाहीत. आता प्रश्न विचारला, शासनासाठी काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था राज्य संस्थेच्या व्याख्येत येतात का? तर होय, येतात. क्लॅरिटी. न्यायालय, न्यायव्यवस्था राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये येते का? नाही. न्यायव्यवस्था न्यायदानाचं काम करताना राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये येत नाही. आलं लक्षात? मात्र जर न्यायव्यवस्था न्यायदानाचं काम सोडून नियम करण्याचं काम करत असेल तर ती येते. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार BCCI, ठीक आहे, NCERT हे राज्य संस्थेच्या व्याख्यामध्ये येत नाहीत. कोणी सांगितलं? सुप्रीम कोर्टाने. हे तुम्हाला नेमकेपणाने लक्षातच ठेवावं लागेल का? तर यस, ते तुम्हाला नेमकेपणाने लक्षात ठेवावं लागणार आहे. चला, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, इथपर्यंतचा प्रत्येक मुद्दा क्लिअर झालेला आहे का? कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. चला पटपट. नक्की रिप्लाय फास्ट करा राजांनो. चला, रेडी सगळे? आता बघा, एक लक्षात ठेवा, घटनेच्या कलम 13 मध्ये काय सांगितलेलं आहे? घटनेचा कलम 13, मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे करण्यास मनाई. म्हणजे कायदे मंडळांना असा कायदा करता येणार नाही जो मूलभूत हक्क डावलतोय. आणि मग याच्यामध्ये काय काय सांगितलंय? पहिला मुद्दा असा सांगितलाय की घटनेच्या स्थापनेच्या आधीपासून एखादा कायदा अस्तित्वात आहे आणि तो संपूर्ण कायदा नाही, परंतु
त्या कायद्यामधली एखादी तरतूद मूलभूत हक्कांचं उल्लंघन करते, आलं लक्षात? तर संपूर्ण कायदा रद्द ठरवायची गरज नाही, मग फक्त तेवढी तरतूद रद्द ठरवा. यालाच आपण डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स असं म्हणतो. आणि दुसरा मुद्दा काय सांगितला आहे? भविष्यात मूलभूत हक्क डावलणारा कोणताही कायदा करता येणार नाही. आणि जर असा कायदा केलाच तर कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय रद्द ठरवेल आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालय रद्द ठरवेल. ठीक आहे. आणि कलम 13(3) मध्ये काय सांगितलं आहे? कायदा शब्दाची व्याख्या. याच्यामध्ये काय सांगितलं? सामान्य संसदेचा कायदा, राष्ट्रपतींचा अध्यादेश, सभागृहाच्या कामकाजाची नियमावली, सभागृहामधल्या परंपरा, राष्ट्रपतींनी काढलेले आदेश, हे सगळं कायदा या शब्दाच्या व्याख्येमध्ये येतं. म्हणजेच याचा दुसरा अर्थ काय होतो? यापैकी कोणत्याही मार्गाने मूलभूत हक्क कमी केले जाऊ शकत नाहीत. झालं काय बघा? झालं काय? 1967ला गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब खटला झाला. खटला कोणता झाला? चला, खटला कोणता झाला बघा, इथे लिहितो मी. ठीक आहे बघा, खटला कोणता झाला? गोलकनाथ खटला आहे गोलकनाथ वर्सेस काय आहे? पंजाब राज्य. कधीचा आहे? 1967. आलं लक्षात? गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. आता या गोलकनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला काय? संसद मूलभूत हक्कामध्ये बदल करणारा कायदा करू शकत नाही. आता म्हणजे मूलभूत हक्क काढून जर घ्यायचे असतील तर असा कोणताही कायदा संसद करू शकणार नाही. आणि म्हणून या संसदेने घटनादुरुस्ती केली आणि कलम 13(4) टाकलं आणि काय सांगितलं? 13(3) मध्ये जी कायदा शब्दाची व्याख्या केली आहे त्याच्यामध्ये घटनादुरुस्ती कायदा येत नाही. ही घटनादुरुस्ती कोणती केली? 24वी घटनादुरुस्ती 1971. 24वी घटनादुरुस्ती 1971. 24वी घटनादुरुस्ती 1971. आणि असं सांगितलं काय की कलम 13 मधल्या कायदा शब्दामध्ये घटनादुरुस्ती कायदासुद्धा येतो. घटनादुरुस्ती कायदासुद्धा येतो. आलं लक्षात? म्हणजेच काय? आता घटनादुरुस्ती करून सुद्धा मूलभूत हक्क कमी करता येणार नाहीत. आलं लक्षात? चला, क्लिअर? म्हणजे बघा, हे कधी सांगितलं? केशवानंद भारती खटल्यामध्ये. पण म्हणजे संसदेने किती भारी डोकं लावलं होतं बघा. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं कायदा या शब्दामध्ये एक्स्ट्रीमली सॉरी बघा, सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या खटल्यामध्ये काय सांगितलं? मूलभूत हक्कात दुरुस्ती करणारा कायदा करायचा नाही. मग ह्यांनी डोकं काय लावलं? कायदा या शब्दात कशाने? 24वी घटनादुरुस्ती 1971. कायदा या शब्दात घटनादुरुस्ती कायदा येत नाही. म्हणजेच काय? आम्ही घटनादुरुस्ती करून मूलभूत हक्कात बदल करू शकतो, कमी करू शकतो. मात्र केशवानंद भारती खटला 1973 मध्ये काय सांगितलं? नाही, कायदा या शब्दामध्ये घटनादुरुस्ती कायदासुद्धा येतो. म्हणजेच आता अर्थ काय झाला? घटनादुरुस्ती करून सुद्धा मूलभूत हक्क कमी करता येणार नाहीत. तुम्हाला आयोगाने खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे, 24वी घटनादुरुस्ती 1971 नेमका कशाचा परिणाम आहे किंवा कोणत्या खटल्याचा परिणाम आहे? सर्वांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करा. 24वी घटनादुरुस्ती 1971 ही कोणत्या खटल्याचा परिणाम आहे? चला फास्ट. डन. चला आता आपल्याला काय बघायचं आहे?
समानतेचा हक्क, समानतेचा हक्क याचा अर्थ काय होतो? कलम 14 ते 18, यस, कलम 14 ते 18 याच्यामधलं कोणतंही कलम तुम्ही घ्या, याच्यामधलं कोणतंही कलम घ्या, हे विषमता कमी करून समानता आणण्याचा प्रयत्न करतं. काय करतं? विषमता कमी करून समानता आणण्याचा प्रयत्न करतं. विषमता कमी करून समानता आणण्याचा प्रयत्न करतं. विषमता कमी करून समानता आणण्याचा प्रयत्न करतं. कलम 14 मध्ये काय आहे? कायद्याची समानता. कलम 15 मध्ये भेदभाव करण्यास मनाई, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कलम 14 बघा, 14 ते 18 समानतेचा हक्क, 14 कायद्याची समानता, 15 भेदभाव करण्यास मनाई, 16 काय आहे? सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी, आणि जे आपलं कलम 17 आहे अस्पृश्यता नष्ट करणे, आणि 18 पदव्या नष्ट करणे. बघा, मगाशी जो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, 24वी घटनादुरुस्ती 1971 नेमका कशाचा परिणाम आहे? तर 24वी घटनादुरुस्ती 1971 हा गोलकनाथ खटल्याचा परिणाम आहे. गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1967. क्लॅरिटी? चला, कलम 14 ते 18 काय आहेत? समानतेचा हक्क. म्हणजे कलम 14 ते 18 मधलं कुठलंही कलम उचला, हे विषमता कमी करून समानता आणण्याचा प्रयत्न करत आहे. विषमता कमी करून समानता आणण्याचा प्रयत्न करत आहे. डन. आता कलम 14 मध्ये काय आहे? कायद्याची समानता. बघा, आपल्या राज्यघटनेमध्ये एक तत्व आहे. कोणतं? कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ हे तत्व आपण कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? प्रत्येकाने रिप्लाय करायचा आहे. रूल ऑफ लॉ, रूल ऑफ लॉ हे तत्व आपण कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? तर रूल ऑफ लॉ हे तत्व आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे. रूल ऑफ लॉ हे तत्व आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे. आता रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य, पण जर तो कायदा सर्वांसाठी समान नसेल तर त्या रूल ऑफ लॉला काही अर्थ उरणार आहे का? नाही. म्हणजे जरी घटनेमध्ये कुठेही कायद्याचं राज्य या संकल्पनेचा स्पष्ट उल्लेख नसेल तरीसुद्धा कलम 14 मध्ये ते प्रिन्सिपल आपल्याला बघायला मिळतं. कसं? कायद्याचे समान संरक्षण आणि कायद्यापुढे सर्व समान. आणि मग कलम 14 काय सांगतं? कायद्याची समानता. ठीक आहे, कायद्याची समानता. बघा, हे कलम व्यक्तींना तसंच कायदेशीर व्यक्तींनाही लागू आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? जसं की मी सुभाष पवार म्हणून पण मला हा कायद्याच्या समानतेचा हक्क प्राप्त आहे. समजा मी म्हणजे काय झालं? व्यक्ती. आणि कायदेशीर व्यक्ती म्हणजे काय? समजा आपली अकॅडमी आहे, ती काय आहे? एक कायदेशीर व्यक्ती. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे कलम 14 मधला समानतेचा हक्क हा व्यक्तींना पण प्राप्त आहे, कायदेशीर व्यक्तींना पण प्राप्त आहे, परकीय नागरिकांना पण प्राप्त आहे, भारतीय नागरिकांना पण प्राप्त आहे. बघा, आपल्या मूलभूत हक्कांपैकी काही मूलभूत हक्क असे आहेत जे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त आहेत. बघा, कलम 15, 16, 19, 29 आणि 30 याच्यामध्ये जेवढे मूलभूत हक्क आहेत, कोणते? कलम 15, 16, 19, 29 आणि 30 हे फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त आहेत. उरलेले जे मूलभूत हक्क आहेत, भारतीय नागरिक तसंच परकीय नागरिक दोघांनाही भारतीय भूमीवर प्राप्त आहेत. आलं लक्षात? आणि मग कलम 14 मध्ये एक आहे कायद्यासमोर समानता. म्हणजे कोणीही कायद्याच्या वरचढ नसेल. इक्वॅलिटी बिफोर लॉ ही एक नकारात्मक संकल्पना आहे. ठीक आहे, UK कडून घेतलेली आहे. आणि कायद्याचे समान संरक्षण, समान परिस्थितीमध्ये सर्वांना कायद्याचे समान संरक्षण असेल. कुठून घेतलेली आहे? USA कडून घेतलेली आहे.
सकारात्मक संकल्पना आहे. आलं लक्षात? बघा, तुम्हाला जर ओव्हरऑल विचारलं, साधारणपणे आपले मूलभूत हक्कच नकारात्मक स्वरूपाचे आहेत. मूलभूत हक्क हे काय आहेत? नकारात्मक स्वरूपाचे आहेत. का? हे करू नका, ते करू नका. राज्य संस्थेवरती टाकलेली बंधनं म्हणजे मूलभूत हक्क. आलं लक्षात? पण त्याच्यामध्ये पण कायद्यासमोर समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ, कोणीही कायद्याच्या वरचढ नसेल. कोणीही कायद्याच्या वरचढ नसेल. नसेल म्हणजे नकारात्मक वाक्य आहे. बघा, मी कायम सांगत असतो काय, एव्हरीथिंग इज पॉसिबल आणि नथिंग इज इम्पॉसिबल. एक वाक्य सकारात्मक आहे, एक नकारात्मक आहे. आलं लक्षात? नथिंग इज इम्पॉसिबल नकारात्मक वाक्य आहे आणि एव्हरीथिंग इज पॉसिबल हे सकारात्मक वाक्य आहे. आलं लक्षात? बघा, मी एक उदाहरण कायम सांगत असतो. एकदा राजा काय करतो, म्हणतो चला माझं भविष्य बघूयात. भविष्य बघण्यासाठी एका ज्योतिषाला बोलवतो आणि ज्योतिषी काय सांगतो की म्हणतो की राजेसाहेब, तुमच्यासारखा कम नशिबी माणूस या जगात नाही. राजा म्हणतो माझ्याकडे काय कमी, मी तर राजा आहे. तो म्हणतो घरामधल्या सर्वांचा मृत्यू तुम्हाला बघावं लागणार आहे. म्हणजे राजा वैतागतो, त्याला डांबून ठेवतो आणि मग राजा दुसऱ्या ज्योतिषाला बोलवतो. दुसरा ज्योतिषी येतो आणि काय म्हणतो, राजेसाहेब तुमच्यासारखा नशीबवान माणूस तुमच्या कुटुंबात नाही. राजा म्हणतो यस, असंच पाहिजे होतं. आता विचार करा, दोघांनी भविष्य एकच सांगितलं. दोघांचं भविष्य काय होतं की घरात सगळ्यात जास्त आयुष्य तुम्हाला आहे. पण एकाने सकारात्मक सांगितलं, एकाने नकारात्मक सांगितलं. आलं लक्षात? तसं मूलभूत हक्क साधारणपणे नकारात्मक आहेत. आलं लक्षात? आणि मग कोणीही कायद्याच्या वरचढ नसेल म्हणून नकारात्मक संकल्पना, आणि सर्वांना समान परिस्थितीमध्ये कायद्याचं समान संरक्षण असेल असं सांगितलं. आता याचा एकंदरीत अर्थ काय झाला? कुठल्याही व्यक्तीला कोणतेही विशेषाधिकार नसतील असं म्हटलं. मात्र कलम 14ला अपवाद आहेत. पहिला अपवाद म्हणजे कलम 361. काय? भारताचे राष्ट्रपती आणि घटक राज्यांचे राज्यपाल हे त्याला अपवाद आहेत. काय अपवाद आहेत? समजा एखाद्या व्यक्तीने राष्ट्रपती या नात्याने किंवा राज्यपाल या नात्याने, पदाच्या नात्याने कोणताही निर्णय घेतला, तो चुकला किंवा बरोबर आला, त्याच्या बदल्यात त्याला कोणत्याही न्यायालयात खेचलं जाणार नाही. पदावर असताना पण, पदावधी संपल्यावर पण. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, एखादी व्यक्ती राष्ट्रपती किंवा राज्यपाल पदावरती आहे, त्याने व्यक्तिगत नात्याने पदावर येण्यापूर्वी कोणताही फौजदारी गुन्हा केलेला असेल तर पदावधी दरम्यान त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा खटला चालवला जाणार नाही. आलं लक्षात? आणि दुसरं, पदावर येण्यापूर्वी जर यांनी दिवाणी गुन्हा केला असेल तर खटला चालवला जाऊ शकतो, मात्र 2 महिन्यांची पूर्वसूचना देऊन. मात्र यांनी कुठलाही गुन्हा खटला चालवू नाही तर न चालवू, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना न्यायालयात हजर राहण्याची सक्ती केली जाणार नाही पदावधी दरम्यान. क्लॅरिटी? चला, आता आपल्याला काय बघायचं आहे, आणखी अपवाद काय आहे? 361A, संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे वृत्त म्हणजे बातमी वर्तमानपत्रात छापली असेल तर त्याच्या बदल्यामध्ये न्यायालयात खेचता येणार नाही. ही तरतूद 44वी घटनादुरुस्ती 78ने टाकली आहे. कलम 105, संसद सदस्य सभागृहामध्ये काय बोलला याच्याबद्दल त्याला कोणत्याही न्यायालयात खेचलं जाणार नाही. आणि हाच अधिकार महान्यायवाद्याला पण आहे. हाच अधिकार महान्यायवाद्याला सुद्धा आहे का? यस. आणि कलम 194 मध्ये राज्य विधिमंडळ सदस्य सभागृहामध्ये काय बोलला याच्या बदल्यात त्याला कोणत्या न्यायालयात खेचता येणार नाही. ठीक आहे. चला, हाच महाधिवक्त्याला पण आहे. राज्याचा जो महाधिवक्ता असतो त्याला सुद्धा आहे. ठीक आहे. त्यासोबत 31C, बघा, तुम्हाला जर विचारलं मूलभूत हक्क श्रेष्ठ आहेत का मार्गदर्शक तत्व श्रेष्ठ आहेत, तुम्हाला काय विचारलं, मूलभूत हक्क श्रेष्ठ आहेत का मार्गदर्शक तत्व श्रेष्ठ आहेत,
तर तुमचं उत्तर असलं पाहिजे मूलभूत हक्क श्रेष्ठ आहेत. मात्र जर कलम 31C बघितलं तर 39B आणि 39C याच्यामध्ये जे मार्गदर्शक तत्व सांगितलेले आहेत ते मूलभूत हक्कापेक्षा श्रेष्ठ आहेत. ठीक आहे. 39B मध्ये काय सांगितलंय, जी नैसर्गिक मालमत्ता आहे, जी भौतिक साधन संपत्ती आहे, ती कोणाच्या एकाच्या मालकीची होणार नाही. आणि 39C मध्ये सांगितलंय जे उत्पन्नाचे साधनं निर्माण केलेली आहेत ते कोणाच्या एकाच्या मालकीचे होऊ देऊ नका. म्हणजे मूलभूत हक्क श्रेष्ठ का मार्गदर्शक तत्व. जर तुम्ही मिनर्वा मिल 1980 हा खटला बघितला, सुप्रीम कोर्टाने सांगितलं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ठीक आहे. परंतु तरी पण म्हणायची वेळ झाली मूलभूत हक्क श्रेष्ठ आहेत का मार्गदर्शक तत्व श्रेष्ठ आहेत, तर मूलभूत हक्क. मात्र काही मार्गदर्शक तत्व म्हणजे 39B आणि C 31C मुळे श्रेष्ठ ठरतात. ठीक आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ज्यावेळेस 14 इन होतं तेव्हा 31C आऊट होतं. ठीक आहे. आणि जे परकीय राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख आहेत, राजदूत आहेत, यांना दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यापासून काय आहे, संरक्षण आहे. आयोग तुम्हाला परकीय देशाच्या नागरिकांना असं म्हणेल नाही, परकीय देशाच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना, परकीय देशाच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना हे संरक्षण प्राप्त आहे. चला नेक्स्ट कलम 15 काय सांगितलंय, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून काय आहे, धर्म, वंश, जात, लिंग तसंच जन्मस्थान या कारणावरून राज्यसंस्था तुमच्यासोबत भेदभाव करणार नाही. 15(1) मध्ये सांगितलंय राज्यसंस्था केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही. म्हणजेच राज्यसंस्था सोडून खाजगी संस्था करू शकते आणि कोणत्या कारणावरून करणार नाही, या कारणावरून करणार नाही, म्हणजे दुसऱ्या कारणावरून करू शकते. आणि 15(2) मध्ये काय म्हटलंय, राज्यसंस्था असो किंवा खाजगी व्यक्ती असो, केवळ धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कारणावरून सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करणार नाही. बघा 15(1) फक्त राज्यसंस्थेविरुद्ध प्राप्त आहे, तर 15(2) तुम्हाला खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध सुद्धा प्राप्त आहे. मात्र या 15ला काही अपवाद आहेत का, यस. 15(3) मध्ये काय म्हटलंय, एकीकडे म्हटलंय जेंडर इनइक्वॅलिटी केली जाणार नाही, पण दुसरीकडे काय म्हटलंय 15(3) मध्ये महिलांसाठी आणि बालकांसाठी विशेष तरतुदी केल्या जाऊ शकतात. लक्षात. 15(4) मध्ये काय म्हटलंय, जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, ठीक आहे, तसंच अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी कोणत्याही बाबतीत विशेष तरतूद केली जाऊ शकते. क्लिअर. आणि मग 15(5) मध्ये सांगितलंय, सेम सांगितलंय, जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग आहे तसंच अनुसूचित जाती आहेत, जमाती आहेत, यांच्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांसह काय असतील, आरक्षित जागा असतील. ठीक आहे. चला क्लिअर. आता ही तरतूद कधी केलेली आहे, 93वी घटनावस्ती 2005 आणि 20 जानेवारी 2006 पासून लागू झालेली आहे. क्लॅरिटी. तसंच बघा 2008 मध्ये कायदा केला होता, कुठला, 6 मध्ये कायदा कुठला केला होता, IITs आणि IIMs मध्ये काय असेल, जे OBC आहेत त्यांना 27% आरक्षण असेल. आणि 2008 मध्ये सुप्रीम कोर्टाने ते योग्य ठरवलं. ठीक आहे. आणि 15(6) काय सांगितलं रे, उच्च वर्गांच्या गरीब लोकांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये 10% आरक्षण असेल. 103वी घटनावस्ती 2019. क्लिअर. चला जायचं पुढे. 16 काय सांगितलंय, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. काय सांगितलंय, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. मग 16(1) मध्ये सांगितलंय किंवा राज्यसंस्था कोणत्याही नागरिकासोबत काय आहे, कोणत्याही पदावरती नोकरी देताना किंवा संधी देताना कोणासोबतही भेदभाव करणार नाही. ठीक आहे, समान संधी असेल. ठीक आहे. 16(2) मध्ये कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुल, निवास आणि जन्मस्थान या कारणावरून अपात्र ठरणार नाही किंवा त्याच्यासोबत भेदभाव केला जाणार नाही. पण 16(3) मध्ये काय म्हटलंय, संसद असा कायदा करू शकते
एखाद्या राज्य शासनाच्या हाताखाली काम करण्यासाठी व्यक्ती त्याच राज्यातली असावी. आणि असा संसदेने कायदा 1957 साली केला. 1974ला तो रद्द केला. मात्र आजही आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुरू आहे. ठीक आहे. कलम 16(4) मध्ये काय सांगितलंय, कोणत्याही मागास वर्गास जागा राखून ठेवणे. आणि 16A मध्ये काय सांगितलंय, जे अनुसूचित जाती आहेत, जमाती आहेत, यांना बढतीमध्ये सुद्धा आरक्षण आहे. इथे तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. आणि लक्षात, राज्यसभेला नाही विचारला, कंबाईनला विचारतील. कारण तुम्हाला माहीत असेल, सध्याच सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे, करंट अफेअरमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, बढतीमध्ये आरक्षण मिळवण्याचा हक्क नसेल, प्रमोशनमध्ये सुद्धा आरक्षण हा तुमचा मूलभूत हक्क नाही, बढतीमध्ये आरक्षण हा तुमचा मूलभूत हक्क नाही, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला, 16(4)B काय सांगितलंय, समजा एखाद्या वर्षीच्या आरक्षित जागा भरल्या गेल्या नाहीत आणि त्या जागा जर पुढच्या वर्षी ॲड केल्या तर त्या 50% मर्यादेच्या आड येणार नाहीत. ठीक आहे. आणि 16(5) एखाद्या धार्मिक संस्थेचा कारभार पाहण्यासाठी ती व्यक्ती संबंधित धर्माचीच असावी, असा कायदा संसद कायदा करून तरतूद करू शकते. बघा, हे वाटताना कलम 26 वाटू शकतं, कलम 26, पण आहे का, नाही. कलम 26 नाही, वाटू शकतं पण नाही. आणि कलम 16(6) मध्ये काय सांगितलंय, उच्च EWSचं आरक्षण 10% आरक्षण सरकारी नोकऱ्यांमध्ये. 103वी घटना असते 2019. क्लिअर. चला, 17 मध्ये काय सांगितलंय, अस्पृश्यता नष्ट करणे. अस्पृश्यता नष्ट करणे काय सांगितलंय, राज्य संस्था कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काय करणार नाही, अस्पृश्यतेचं समर्थन करणार नाही. अस्पृश्यतेची व्याख्या घटनेत केलेली आहे का, अस्पृश्यतेची व्याख्या घटनेत केलेली नाही. कुठल्याही प्रकारे जाहीर समर्थन करणार नाही. आणि याच्यासाठी शिक्षा म्हणून अस्पृश्यता अपराध अधिनियम 1955 केला. 1976 मध्ये नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असं काय केलं आहे, त्या कायद्याचं नाव केलेलं आहे. डन. चला, नेक्स्ट. सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं, हा हक्क राज्य संस्था तसंच खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध सुद्धा प्राप्त होतो. आणि कलम 18 मध्ये सांगितलंय, पदव्या नष्ट करणे, किताब नष्ट करणे. याचा अर्थ काय आहे, ब्रिटिश काळामध्ये ज्या पदव्या दिल्या गेल्या, राजा, रायबहादूर, रावबहादूर, दिवाण, सर, अशा पदव्या रद्द करणे, जेणेकरून प्रत्येक नागरिक हा समान असावा. कुठल्याही परकीय देशाकडून जर आपल्याला कोणतेही अवॉर्ड स्वीकारायचे असेल तर राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय ते तुम्हाला स्वीकारता येणार नाहीत. बघा, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न हे पुरस्कार म्हणजे पुरस्कार, किताब, पदव्या या व्याख्येमध्ये येत नाहीत. तो गुणांचा गौरव आहे. तसं तुम्ही लष्करी मानकं, शैक्षणिक मानकं तुमच्या नावापुढे लावू शकता. मात्र ज्या पदव्या आहेत त्या नावाच्या पुढे किंवा मागे लावायच्या नाहीत. अवॉर्ड्स म्हणजे भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण हे नावाच्या मागे पुढे लावायचे नाहीत. चला, डन. हे बाकी काही गरज नाही. चला, सगळ्यांनी मला सांगा, स्वातंत्र्याचा हक्क तुमचा पूर्णपणे क्लिअर झालेला आहे का? समानतेचा हक्क, एक्स्ट्रीमली सॉरी, समानतेचा हक्क क्लिअर झालेला आहे का? नक्की. प्रत्येकाचा रिप्लाय हवा आहे मला बरं का. हां, डन. आता लगेच आपण बघूयात स्वातंत्र्याचा हक्क. आपण काय बघूयात, स्वातंत्र्याचा हक्क. आता स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22. स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो कलम 19 ते 22. 19 ते 22. आता जर आपण बघितलं 19 ते 22 याच्यामध्ये कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्य आहेत. ठीक आहे. तुम्हाला काय आहे, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ठीक आहे. तुमचं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तुम्हाला विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. तुम्हाला संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. ठीक आहे. तुम्हाला देशात कुठेही मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य.
आणि स्वतःच्या आवडीनं व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. क्लिअर. 20 मध्ये काय सांगितलेलं आहे? दोष सिद्धतेचा हक्क. 21 मध्ये जीविताचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. 21A जे की मूळ घटनेत नव्हतं, 86वी घटनावस्ती 2002 ने काय केलेलं आहे? घटनेमध्ये ते समाविष्ट केलेलं आहे. आणि 22 मध्ये तुमचं अटक आणि स्थानबद्धता यांच्यापासूनचं संरक्षण सांगितलेलं आहे. क्लॅरिटी. चला बघा, कलम 19 भाषण स्वातंत्र्य व इतर हक्कांचं संरक्षण. ठीक आहे. याच्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तुम्ही तुमचे विचार बोलून मांडू शकता, लिहून मांडू शकता. याच्यामध्येच तुम्हाला सरकारविरुद्ध आवाज उठवण्याचं स्वातंत्र्य आहे. याच्यामध्येच तुम्हाला प्रेसचं स्वातंत्र्य आहे, वृत्तपत्राचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला तुमची तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्याचं स्वातंत्र्य आहे. सरकारच्या बंद विरुद्ध आवाज उठवण्याचं स्वातंत्र्य आहे. क्लिअर. मात्र याच्यावर काही बंधनं आहेत का? यस, याच्यावरची बंधनं आहेत 19(2) मध्ये. विनाशस्त्र शांततेने एकत्र जमण्याचा हक्क आहे. मात्र याच्यावरती कायदा व सुव्यवस्था असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रॅफिकचं कारण असेल, अशा कारणास्तव बंधनं घातली जाऊ शकतात. याचे अपवाद आहेत 19(3) मध्ये. तुम्हाला सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क प्राप्त आहे. ठीक आहे. याचे अपवाद आहेत 19(4) मध्ये. भारताच्या राज्यक्षेत्रात तुम्हाला कुठेही मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचं याचे अपवाद आहेत 19(5) मध्ये. आणि स्वतःच्या आवडीने व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य 19(6) मध्ये काय आहे त्याचे अपवाद. बघा मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐका. 19 ची रचना कशी आहे, कशी बघायला मिळाली? बघा, कलम 19 1 A B C D E F G डन. पण जो F होता, F हा 44वी घटनावस्ती 78 ने रद्द केला. काय? तुम्हाला संपत्ती धारण करणे आणि तिची विल्हेवाट लावण्याचा हक्क. आणि मग ए मध्ये काय सांगितलंय की बाबा तुम्हाला तुमचं भाषण, विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. 2 मध्ये सांगितलंय संघटना. बघा इथे असं लिहितो विचार. दुसऱ्यामध्ये आहे तुम्हाला एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य, एकत्र येण्याचं. इथे आहे संघटना स्थापन करण्याचं, संघटना. इथे पण एक दुरुस्ती झाली. कोणती? 97वी घटनावस्ती 2011. आणि काय केलं इथं? सहकारी संस्था. ठीक आहे. डी मध्ये आहे देशात मुक्त संचार. बघा, देशात मुक्त संचार 19 मध्ये आणि देशाच्या बाहेर संचार म्हणजे परदेशात जाण्याचा अधिकार 21 मध्ये. इथे आहे देशात कुठेही वास्तव्य आणि इथे आहे स्वतःच्या आवडीनं व्यवसाय. आलं लक्षात? स्वतःच्या आवडीनं व्यवसाय. क्लॅरिटी तुम्हाला? स्वतःच्या आवडीनं व्यवसाय. क्लिअर. आता याच्या अपवाद कसे आहेत? याचा अपवाद 19(2) मध्ये, याचा अपवाद 19(3) मध्ये. या दोघांचा सॉरी काहीतरी राहिलं. हां, एकच मिनिट थांबा. हां चला बघा, 19(1) एचा अपवाद 19(2), बीचा 19(3) मध्ये, सीचा 19(4) मध्ये, डी आणि ईचा 19(5) मध्ये आणि जीचा 19(6) मध्ये. असे काय आहेत? अपवाद आहेत. क्लॅरिटी. चला आता या हक्काचं संरक्षण फक्त व्यक्तींना प्राप्त आहे, कायदेशीर व्यक्तींना नाही. ठीक आहे. केवळ राज्य संस्थेविरुद्ध प्राप्त आहे, खाजगी व्यक्तींविरुद्ध प्राप्त नाही. आणि फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे, परकीयांना नाही. पण ते आता प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायची गरज नाही. एकदाच 15, 16, 19, 29, 30 फक्त भारतीयांना प्राप्त आहेत, बाकीचे नाही. डन. या हक्कावर मर्यादा घालू शकते का राज्यसंस्था? यस, त्या 19 मध्ये सांगितलेत. जसं की बघा, तुमचं विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावरती कोणत्या कोणत्या कारणानं बंधनं आणली जाऊ शकतात? देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मता. हे 16वी घटनावस्ती 1963 टाकलं. ठीक आहे.
देशाची सुरक्षा राज्याची नाही. देशाची सुरक्षा राज्याची नाही, लक्षात ठेवा. देशाची सुरक्षा, परदेशी राष्ट्राशी मैत्रीपूर्व संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता किंवा सभ्यता, न्यायालयाचा अवमान, कायदेमंडळाचा नाही. काय आहे? न्यायालयाचा अवमान. कायदेमंडळाचा अवमान आहे का? नाही. चरित्रहनन किंवा याला आपण मानहानी असं म्हणतो मानहानी. ठीक आहे. आणि गुन्ह्यास प्रोत्साहन. तुम्हाला अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. काय? तुमच्या विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती पुढीलपैकी कोणत्या कोणत्या कारणाने बंधनं आणली जाऊ शकतात, हे सगळे तुमच्या लक्षात असले पाहिजेत. नेक्स्ट, तुमच्या विनाशस्त्र एकत्र जमण्याच्या हक्कावर बंधनं, देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मता, सार्वजनिक सुव्यवस्था, ट्रॅफिकच्या कारणावरून, CRPCचं कलम 141 आणि IPCचं 141 म्हणजे संचारबंदी आणि जमावबंदी, जसं की कोरोनामध्ये ही बंधनं आणली होती. राईट. आता तुमच्या संघटना स्थापन करण्याच्या हक्कावरती कोणत्या कारणाने बंधनं आणली जाऊ शकतात? देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मता आणि सार्वजनिक सुव्यवस्था व नैतिकता. ठीक आहे. बघा, तुम्हाला संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे, पण त्या तुमच्या संघटनेला मान्यता दिली पाहिजे असा मूलभूत हक्क आहे का? नाही. तुम्हाला संप करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून प्राप्त नाही. आणि सहकार्य सोसायटी स्थापन करणं 97वी घटना 2011ने मिळालेलं आहे. आता देशामध्ये मुक्त संचार करणं आणि देशात कुठेही वास्तव्य करणं याचे काय अपवाद आहेत? सामान्य जनतेचं हित, म्हणजे सामान्य जनतेच्या हितापोटी तुम्हाला मुक्त संचार करण्यावर आणि कुठेही वास्तव्य करण्यावर बंधनं घातली जाऊ शकतात. याचं उदाहरण कोरोनामध्ये बंधनं घातली होती का? तुमच्या मुक्त संचार करण्यावर आणि देशात कुठेही वास्तव्य करण्यावर बंधनं घातली होती का? यस. अनुसूचित जमातीच्या हितसंबंधाचं संरक्षण महत्त्वाचं आहे. अनुसूचित जमातीच्या, इथे महत्त्वाचं, जातींच्या नाही. लक्षात कसं ठेवायचं? जातींच्या नाही, फक्त अनुसूचित जमातीच्या. आणि देशात मुक्त संचार 19 आणि परदेशात जाण्याचा अधिकार 21. आणि तुमचं जे स्वतःच्या आवडीनं व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे त्याच्यावर सामान्य जनतेचं हित. एखादा व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिक आणि तांत्रिक पात्रता लावल्या जाऊ शकतात का? यस. म्हणजे इंजिनियर होऊन दवाखाना नाही टाकू शकणार. आलं लक्षात? चला. आणि एखादा व्यवसाय फक्त राज्यसंस्थाच करू शकते, खाजगी व्यक्तीला तो करता येणार नाही. जसं की ॲटॉमिक एनर्जी, ऑर्डिनन्स फॅक्टरी, असे बिझनेस खाजगी व्यक्तीला करता येतील का? नाही. क्लॅरिटी? चला. आय होप ही कलम 20 त्यांच्या अपवादांसहित पूर्णपणे तुम्हाला समजलेलं असेल. डन. चला. 20 काय सांगितलं आहे? अपराधाच्या दोष सिद्धतेबाबतचं संरक्षण. याच्यामध्ये 3 संरक्षण आहेत. एक, नो एक्स फॅक्टो, एखादा कायदा आधीच्या तारखेपासून लागू होणार नाही. मात्र हे संरक्षण फक्त फौजदारी कायद्यांना लागू आहे, म्हणजे एखादा दिवाणी कायदा आधीच्या तारखेपासून लागू होऊ शकतो. डन. 2, नो डबल जेपर्डी, एकदा घडलेल्या गुन्ह्यासाठी एकदाच शिक्षा दिली जाईल, एकदाच खटला चालवला जाईल. लक्षात? मात्र हे संरक्षण फक्त न्यायालयामध्ये सुरू असलेल्या खटल्यासाठी आहे, डिपार्टमेंटल चौकशीला किंवा प्रशासकीय आयोगाच्या चौकशीला नाही. आणि तिसरं, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती नसणे. साक्ष देऊ शकतो पण सक्ती नाही. मात्र हे सुद्धा संरक्षण फक्त फौजदारी कायद्यांना प्राप्त आहे, दिवाणी नाही. मात्र गुन्ह्यामध्ये तुम्ही एखादं शस्त्र वापरलं, त्याच्यानंतर जर काही पुरावे असतील, साक्ष असेल, तुमच्या शरीराचे नमुने असतील, हे तुम्हाला मागितलं जाऊ शकतं. क्लॅरिटी? चला. बघा, कलम 20 कशासाठी आहे रे? म्हणजे तुम्हाला असंगत शिक्षा दिली जाऊ नये, अवाजवी शिक्षा दिली जाऊ नये, प्रमाणापेक्षा जास्त शिक्षा दिली जाऊ नये, म्हणून हे संरक्षण प्राप्त आहे. चला. नो एक्स फॅक्टो काय आहे? म्हणजे सध्या अस्तित्वात जो कायदा आहे त्याच्यानुसारच तुम्हाला शिक्षा दिली जाईल. आलं लक्षात?
आणि हे संरक्षण फक्त कशाला आहे? फौजदारी बाबतीत आहे, दिवाणी नाही. म्हणजे दिवाणी कायदा पूर्वलक्षी लागू होऊ शकतो. नो डबल जेपर्डी, न्यायालयात सुरू असलेल्या कोणत्याही खटल्याच्या बाबतीत डबल शिक्षा दिली जाणार नाही आणि दोनदा खटला चालवला जाणार नाही. तुम्ही म्हणा सर कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, अपील, ते अपील असते, नवीन खटला नाही. चला डन. आणि डिपार्टमेंटल चौकशीसाठी आणि प्रशासकीय प्राधिकरणाची चौकशी यांना संरक्षण लागू आहे का? नाही. बघा मी गमतीने सांगत असतो, गमतीने काय, समजा एखाद्या लग्न झालेल्या पुरुषाने एखाद्या दुसऱ्या स्त्रीची छेड काढली तर न्यायालय तर त्याला शिक्षा देईलच, म्हणजे त्या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा झाली, पण घरी आल्यावर त्याचे आईबाप पण त्याला धुतील, त्याची बायको पण त्याला धुईल. आलं लक्षात? म्हणजे एकदाच घडलेल्या गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा झाली तर यस, फक्त न्यायालय एकदा शिक्षा सुनावेल. त्यांचं डिपार्टमेंट त्यांना डबल शिक्षा सुनावू शकतं का? तर यस, डिपार्टमेंट डबल शिक्षा सुनावू शकतं. आलं लक्षात सर्वांच्या? चला हां, क्लिअर? चला डन. स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती नसणे, पण स्वतःविरुद्ध साक्ष देऊ शकतो का व्यक्ती? यस, देऊ शकतो. क्लिअर? चला 21 काय, कायद्याने प्रस्थापित पद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीचा जीविताचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही. आलं लक्षात? कोणत्याही व्यक्तीचा जीविताचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क कायद्याने प्रस्थापित पद्धतीशिवाय हिरावून घेतला जाणार नाही. कायद्याची प्रस्थापित पद्धती आणि कायद्याची उचित किंवा योग्य पद्धती याचा डिफरन्स आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलेला आहे. हे प्रिन्सिपल कुठून घेतलेलं आहे? जपान आणि हे USA. चला, जीविताच्या हक्काशी संबंधित न्यायालयीन खटले AK गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास 1950, कलम 21चा संकोचित अर्थ लावला आणि हे संरक्षण फक्त कार्यकारी कृतीविरुद्ध प्राप्त आहे, कायदे मंडळाच्या विरुद्ध प्राप्त नाही असं सांगितलं. मात्र मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1978मध्ये भारतामध्ये कायद्याची योग्य प्रक्रिया लागू केली. म्हणजेच आता कायदे मंडळाच्या चुकीच्या केलेल्या कायद्यातल्या तरतुदीच्या विरुद्धसुद्धा तुम्हाला हे संरक्षण प्राप्त आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या निर्णयानुसार तुम्हाला जीविताच्या हक्कामध्ये काय काय दिलेलं आहे असा प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. काय आहे? प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा हक्क, प्रदूषण विरहित पाणी व हवेसहित जगण्याचा हक्क, चांगल्या पर्यावरणासह जगण्याचा हक्क, उपजीविकेचा हक्क, एकांताचा हक्क, निवाऱ्याचा हक्क, आरोग्याचा हक्क, मोफत कायद्याच्या मदतीचा हक्क, एकांतात कोठडी विरोधातला हक्क, कोठडीत एकांतात ठेवलं जाणार नाही याच्या विरुद्धचा हक्क, लांबलेल्या फाशीच्या विरोधातला हक्क, राजीव गांधीच्या मारेकऱ्यांचा खटला आहे, परदेशात जाण्याचा हक्क, मनेका गांधी खटला, राज्यातून म्हणजे देशातून हाकलून दिलं जाणार नाही याच्या विरुद्धचा तुम्हाला हक्क, कायद्याला जीवनावश्यक गरजांची पूर्तता करणं, कोठडीमधल्या छळाविरोधातला हक्क आणि स्त्रियांना चांगल्या व प्रतिष्ठापूर्वक पद्धतीने जगण्याचा हक्क. हे तुम्हाला 4, 5, 10 वेळा वाचून रिपीट करून काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? चला आता कलम 21A राईट टू एज्युकेशन. बघा पूर्वी घटनेच्या कलम 45मध्ये असं म्हटलं होतं 6 ते 14 वयोगटातील बालकांना काय करायचं आहे? शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी राज्य संस्थेने घ्यायची आहे. मात्र 86वी घटनादुरुस्ती 2002ने कलम 21A नवीन टाकलं आणि 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण मिळेल अशी तरतूद केली. त्याच्यामध्ये 45मध्ये आता या वयोगटाची गरज राहिली का? नाही. आणि मग तिथे बदल केला, 6 वर्षापर्यंतच्या बालकाच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी राज्य संस्थेने घ्यावी. आणि कलम 51A मध्ये 11वं कर्तव्य टाकलं, 6 ते 14 वयोगटातील त्या शिक्षणापर्यंत पोहोचवणं हे आईवडिलांचं व पालकांचं कर्तव्य असेल. क्लिअर? याच्या संबंधित कायदा 2009ला केला आणि तो एप्रिल 2010 पासून लागू झाला. याचा मुख्य हेतू काय होता कायद्याचा? की 6 ते 14 वयोगटातल्या बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण देणं. क्लिअर? आणि कलम 22 याच्यामध्ये काय सांगितलंय? अटक आणि स्थानबद्धता यांच्यापासून संरक्षण. बघा अटक गुन्हा घडल्यावर
आणि गुन्हा दाखल केल्यावर होत असते अटक. अटकेच्या बाबतीत काय संरक्षण आहे? तुम्हाला अटक करताना कारण सांगायचं आहे, तत्काळ तुमच्या जवळच्या व्यक्तीला कळवायचं आहे, तुम्हाला तुमच्या पसंतीचा वकील देण्याचं संरक्षण आहे आणि अटक झाल्यापासून 24 तासांच्या आत जवळच्या न्यायालयात तुम्हाला मॅजिस्ट्रेटच्या समोर, दंडाधिकाऱ्यासमोर हजर करायचं आहे. आलं लक्षात? आणि जर तुम्ही प्रतिबंधात्मक स्थानबद्धता बघितलं तर याच्या बाबतीत तुम्हाला काय आहे, तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करता 3 महिन्यांपर्यंत स्थानबद्ध केलं जाऊ शकतं. 44वी घटनादुरुस्ती 78ने 3 महिन्याच्या ऐवजी 2 महिने असं केलेलं आहे, मात्र ते अजून लागू झालेलं नाही, म्हणून सध्या 3 महिनेच. बघा, या 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सुद्धा तुम्हाला स्थानबद्ध केलं जाऊ शकतं का? होय, जर एका म्हणजे तज्ज्ञ कमिटीने, ज्याच्यामध्ये किमान उच्च न्यायालयाचे जज आहेत, त्यांनी सल्ला दिला तर, त्या सल्लागार समितीने सल्ला दिला तर. क्लॅरिटी? चला. आणि मग आपल्याला अशा तऱ्हेने काय बघितलं आहे आपण, स्वातंत्र्याचा हक्क प्रत्येकाला क्लिअर झालेला आहे का? एकदा रिप्लाय करा फक्त. स्वातंत्र्याचा हक्क, चला बोला पटपट, रिप्लाय करा. नक्की मोजकेच पोरं रिप्लाय करतात, रिप्लाय करा बरं. चला, माझा एक प्रश्न आहे. चला, समानतेचा हक्क कोणत्या कलमापाशी सुरू होतो, कोणत्या कलमापाशी संपतो? कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. चला, पुढचा प्रश्न, स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमापाशी सुरू होतो, कोणत्या कलमापाशी संपतो? चोवीसवी घटनादुरुस्ती 1971 कोणत्या खटल्याचा परिणाम होता? यस, डन. मला हेच अपेक्षित आहे. तुम्हाला या प्रकारे कळालेलं आहे का? चला, ग्रेट. जायचं मूलभूत हक्काचा तिसरा प्रकार. मूलभूत हक्काचा तिसरा प्रकार काय आहे? शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धचा हक्क काय आहे? शोषणाविरुद्धचा हक्क. हे म्हणजे 2च कलम आहेत, 23 आणि 24. 23 मध्ये काय सांगितलंय? अटक व स्थानबद्धता यांच्यापासून संरक्षण. ठीक आहे, अटक व स्थानबद्धता यांच्यापासून संरक्षण. अटक व स्थानबद्धता यांच्यापासून संरक्षण. अटक व स्थानबद्धता यांच्यापासून संरक्षण. डन. सॉरी ठीक आहे, थोडी गडबड झाली. 23 मध्ये काय सांगितलंय? जे तुम्ही मानवी अपव्यापार आणि वेठबिगारी यांच्यापासून संरक्षण. मानवी अपव्यापार आणि वेठबिगारी यांच्यापासून संरक्षण. आता मानवी अपव्यापार म्हणजे काय? एखाद्या वस्तूप्रमाणे स्त्रिया असतील, पुरुष असतील, बालकं असतील यांची खरेदी विक्री करणं. जसं की वेश्या व्यवसायासाठी स्त्रियांची खरेदी विक्री, भीक वगैरे मागण्यासाठी बालकांची खरेदी विक्री, येतं लक्षात? आणि गुलामगिरीसाठी पुरुषांची खरेदी विक्री, येतं लक्षात? याला म्हणायचं आहे मानवी अपव्यापार. क्लिअर? आणि त्याच्यानंतर जर बघितलं, वेठबिगारी, प्रमाणापेक्षा कमी पगार देऊन तुम्हाला बंधक बनवून तुमच्याकडून काम करून घेणं. आलं लक्षात तुमच्या? आणि कलम 24 मध्ये काय सांगितलंय? 14 वर्षाखालील बालकांना कारखाने, खाणी अशा धोक्याच्या ठिकाणी काम करायला बंदी. अशा धोक्याच्या ठिकाणी काम करायला बंदी. आणि मग याच्या संबंधित 1986 मध्ये बाल हक्क संरक्षण अधिनियम बनवण्यात आला आणि त्यांना संरक्षण दिलेलं आहे. चला, 23. ठीक आहे. या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्याला
कायद्याने तरतूद केल्याप्रमाणे शिक्षा होईल. आणि तुम्ही जर बघितलं काय असा कायदा केला का, अनैतिक व्यापार प्रतिबंध, कशासाठी, मानवी अपव्यापार रोखण्यासाठी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 केला. आणि बिगार शब्दाचा अर्थ तो मगाशीच बघितला. मग त्यासाठी किमान मजुरी कायदा 1948, कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट 1970, बंधक कामगार व्यवस्था रद्द ठरवण्याच्या बाबतीतला कायदा 1976, समान पगार कायदा 1976 असे कायदे केलेले आहेत आयोगाने. असे कायदे पण आलं लक्षात, असे कायदे केलेले पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. मानवी अपव्यापार रोखण्यासाठी कोणता कायदा केलेला आहे, तर काय आहे, अनैतिक व्यापार प्रतिबंध. आणि बिगारी रोखण्यासाठी किमान वेतन कायदा, समान वेतन कायदा, कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट, कंपनी ॲक्ट असे कायदे केलेले आहेत. कलम 23 मधला जो हक्क आहे तुम्हाला खाजगी व्यक्ती तसंच राज्य संस्था यांच्याविरुद्धही प्राप्त आहे. बघा तुम्ही जर बघितलं, एकीकडे म्हटलंय विनावेतन किंवा कमी वेतन देऊन कोणाकडूनही काम करून घेतलं जाणार नाही. मात्र कलम 23चा अपवाद आहे, राज्य संस्था सार्वजनिक प्रयोजनार्थ अनिवार्य सेवा लादू शकते. मात्र असं करताना धर्म, वंश, वर्ग, जात याच्यावरून भेदभाव करणार नाही. म्हणजे तुम्हाला सक्तीची लष्कर सेवा, समाजसेवा अनिवार्य केली जाऊ शकते मोफत. आलं लक्षात, चला डन. नेक्स्ट, कारखान्यांमध्ये वगैरे काम करायला 14 वर्षाखालील बालकांना बंदी. ठीक आहे, म्हणजेच घटनेने धोक्याच्या ठिकाणं नसलेल्या ठिकाणी काम करायला बालकांना बंदी घातली का, नाही. आणि बाल प्रतिबंध व नियमन कायदा 1986 केलेला आहे. चला, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28 काय आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28. चला रेडी सगळे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28 बघायला सगळे रेडी आहात का? धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28 बघायला. यस, बघा 25 ते 28 याच्यामध्ये 25 तुम्हाला सत्सद विवेकबुद्धीचं स्वातंत्र्य. ठीक आहे, 26 धार्मिक संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, 27 धार्मिक कर देण्याचं स्वातंत्र्य आणि 28 शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाला उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य. ठीक आहे, आता आपण बघितलं 25 प्रत्येक व्यक्तीस सारख्याच प्रमाणात आपल्या इच्छेनुसार कोणताही धर्माचं आचरण करणं, पालन करणं, प्रचार करणं, त्याचा प्रसार करणं यांचं स्वातंत्र्य सारख्याच प्रमाणात प्राप्त आहे. 26 धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य, 27 एखाद्या विशिष्ट धर्माला कर देण्याबाबतचं स्वातंत्र्य, 28 शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य. आता 25 काय सांगतंय, सर्व व्यक्तींना सारख्याच प्रमाणात आपल्या सत्सद विवेकबुद्धीचा वापर करून कोणताही धर्म स्वीकारू शकता, त्याचं आचरण करू शकता, त्याचा प्रचार करू शकता, त्याचा प्रसार करू शकता. येतं लक्षात, म्हणजे तुम्ही कोणताही धर्म स्वीकारू शकता, त्याचं आचरण करू शकता, त्याचा प्रचार करू शकता, त्याचा प्रसार करू शकता. सगळ्यांना क्लॅरिटी झालेली आहे इथपर्यंत? चला बोला पटपट. नक्की? एकच मिनिट ना. एकच मिनिट वेट करा. बंद पडलं थोडंसं. पोलीस पाटील पद आहे, नष्ट कोणी केलंय सांगितलं तुम्हाला? पोलीस पाटील पद आहे. चला, पोलीस पाटील पद आहे, नष्ट केलेलं नाही. चला ठीक आहे, काय
सर्व व्यक्तींना सद्सद्बुद्धीचं स्वातंत्र्य आहे. धर्माचं मुक्त प्रकटीकरण, आचरण, प्रचार करण्याचं स्वातंत्र्य सारख्याच प्रमाणात आहे. सद्सद्विवेकबुद्धीचं स्वातंत्र्य, प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य, आचरणाचं स्वातंत्र्य, प्रचाराचं स्वातंत्र्य. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं सक्तीने धर्मांतर करणं याच्यामध्ये येईल का रे? नाही. आलं लक्षात? चला आता याचे अपवाद सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य यांच्या अधीनच राहून प्राप्त आहे. मी तुम्हाला विचारतात कलम 25चे अपवाद काय काय आहेत? सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य यांच्या अधीन राहूनच हा अधिकार तुम्हाला प्राप्त आहे. तसंच राज्यसंस्थेला पुढील अधिकार प्राप्त आहेत. धर्माचरणाशी संबंधित कोणत्याही आर्थिक, वित्तीय, राजकीय बाबी त्यांचं नियमन केलं जाऊ शकतं. सामाजिक कल्याण व सुधारणेची तरतूद करण्याच्या किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, हिंदूंचे सर्व वर्ग किंवा पोटजातींसाठी खुले करणे यांच्यासाठी तरतूद करण्याचा अधिकार कोणाला असेल? राज्यसंस्थेला. म्हणजे काय म्हटलं रे, तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे, पण धर्माच्या आचरणाशी संबंधित राजकीय बाबी, आर्थिक बाबी, वित्तीय बाबी हे संसद कायदा करून नियमन करू शकतं. तसंच हिंदूंचे मंदिरं पोट जातींसाठी खुली करण्याची तरतूद केली जाऊ शकते. ठीक आहे. स्पष्टीकरण कलम 25च्या शेवटी 2 स्पष्टीकरण आहेत. एक कृपान धारण करणं शीख धर्मियांच्या प्रकटीकरणाचा भाग असेल आणि हिंदू या शब्द उल्लेखामध्ये शीख, बौद्ध आणि जैन सुद्धा येतील. 26 मध्ये काय सांगितलंय? आपली धार्मिक संस्था स्थापन करणं, तिची मालमत्ता धारण करणं, तिचं व्यवस्थापन करणं येईल. मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितलं धार्मिक संस्था स्थापन करणारे लोक एकाच देवाला मानणारे असावेत आणि हा हक्क एका धार्मिक गटाला आहे. 25 आणि 26 मधला फरक, 25 एका वैयक्तिक व्यक्तीचा हक्क आहे, 26 एका धार्मिक गटाचा हक्क आहे. आलं लक्षात? चला आणि अपवाद सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य 25 आणि 26चा अपवाद सेम आहे. ठीक आहे. 25 वैयक्तिक व्यक्तीचा हक्क आहे तर 26 धार्मिक गटाचा आहे. 27 कोणत्याही व्यक्तीवर धार्मिक कर देण्याची सक्ती केली जाणार नाही. एखाद्याला आपल्या धर्मासाठी कर द्यायचा आहे तर अडवला जाणार नाही. मात्र तुमच्याकडून कर आकारला जाणार नाही, पण फी किंवा शुल्क आकारलं जाऊ शकतं. जसं की यात्रा कर. बघा, यात्रा कर हा धर्माच्या नावाने आकारला जात नाही. तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय असेल, स्वच्छतेची सोय असेल, स्वच्छतागृह असतील, पोलीस प्रोटेक्शन असेल, ठीक आहे, ॲम्ब्युलन्सची सोय असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, ते जे पुरवतात त्याच्या बाबतीत फी आकारू शकतात. 28 काय सांगितलंय? ज्या शैक्षणिक संस्था 100% शासनाच्या पैशातून चालत आहेत तिथे धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. ज्या पूर्णपणे 100% खाजगी पैशावर चालत आहेत, धर्माच्या पैशावर चालत आहेत, तिथे धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं. ज्यांनी काय केलेलं आहे, शासनाकडून अनुदान घेतलेलं आहे आणि शासनाकडून मान्यता घेतली आहे, तिथे धार्मिक शिक्षणाला उपस्थित राहायचं की नाही हे पालक ठरवतील. क्लॅरिटी? चला अशा तऱ्हेने आता बघायचं आपल्याला मूलभूत हक्कांचा पाचवा प्रकार काय आहे? सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. कलम 29 आणि 31. 29 मध्ये टायटल काय आहे? अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण. मात्र राज्यघटनेमध्ये ज्या प्रकारे अस्पृश्यतेची व्याख्या केली नाही तशीच अल्पसंख्याकाची सुद्धा केली नाही, अनुसूचित जाती जमाती यांची सुद्धा केलेली नाही, फक्त अँग्लो इंडियन समुदायाची आहे. ठीक आहे. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण. आणि 30 मध्ये आहे अल्पसंख्याक वर्गांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करणं आणि चालवण्याचा हक्क. क्लॅरिटी? आता 29 मध्ये काय म्हटलं? 29(1) भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकांच्या गटाला त्यांची वेगळी लिपी, वेगळी संस्कृती, भाषा जतन करण्याचा अधिकार प्राप्त आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं हा हक्क अल्पसंख्याक तसंच बहुसंख्याकांना सुद्धा प्राप्त आहे. आणि 29(2) मध्ये सांगितलंय कोणत्याही नागरिकाला केवळ धर्म, वंश, जात, भाषा या कारणावरून शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश नाकारला जाणार नाही. बघा, तुम्हाला जर असं म्हटलं खालीलपैकी कोणत्या धर्म, वंश, जात, लिंग
जन्मस्थान या कारणावरून शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश नाकारला जाणार नाही. येतं लक्षात? कलम 15. आणि तिथं भाषा शब्द आला तर 29(2) हे लक्षात ठेवा. क्लिअर? बघा, पहिली तरतूद 29(1) एका नागरिकांच्या गटाची आहे, तर दुसरी एका वैयक्तिक नागरिकाचं आहे. आणि 30 मध्ये काय सांगितलंय? अल्पसंख्याकांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करणं, चालवणं, त्यांची मालमत्ता धारण करणं हक्क आहे. आलं लक्षात? आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, काय 3 प्रकारच्या शैक्षणिक संस्था आहेत. एक, राज्य संस्थेकडून मान्यता आणि सहाय्य दोघांची मागणी करणाऱ्या. 2, राज्य संस्थेकडून मान्यतेची मागणी करणाऱ्या मात्र सहाय्याची मागणी न करणाऱ्या. आणि राज्य संस्थेकडून मान्यता पण नाही आणि सहाय्य पण नाही. आता जर आपण बघितलं, बघा, पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजे जे राज्य संस्था पैसा पुरवतंय, राज्य संस्था पैसा पुरवतंय, राज्य संस्था पैसा पुरवतंय आणि राज्य संस्था मान्यता देते, अशा शैक्षणिक संस्थेमध्ये अभ्यासक्रम काय असेल, शैक्षणिक मानकं काय असतील, शिस्त काय असेल, स्वच्छतेची मानकं काय असतील, शिक्षकांची भरती सर्व राज्य संस्था ठरवेल. आणि जिथे शासनाने मान्यता पण दिली नाही आणि शासनाने पैसा पण दिला नाही, तिथला अभ्यासक्रम वगैरे कोण ठरवेल? शिक्षकांची भरती वगैरे तो धर्म ठरवेल किंवा ती खाजगी संस्था ठरवेल. मात्र त्या संस्थांना सुद्धा काही नियम लागू होतील. किमान वेतन कायदा, कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट, कंपनी ॲक्ट असे कायदे लागू होतील. चला, कलम 29 आणि 30 मधला फरक. 30 अंतर्गत संरक्षण केवळ अल्पसंख्याक गटांनाच प्राप्त आहे. अल्पसंख्याक धार्मिक किंवा भाषिक असू शकतात. 29चं संरक्षण नागरिकांच्या गटांना आहे, सर्व नागरिकांच्या, सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. आणि अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या घटनेत केली का? केलेली नाही. चला, कलम 31 44वी घटनादुरुस्ती रद्द. 44वी घटनादुरुस्ती 78ने. 31A आणि 31B कधी टाकलं? पहिलीच घटनादुरुस्ती 1951. काय टाकलं याच्यामध्ये? योग्य मोबदला दिल्याशिवाय मालमत्ता काढून घेतली जाणार नाही. 31B मध्ये काय सांगितलं? एखादा कायदा केला आणि 9व्या परिशिष्टामध्ये टाकला त्याला न्यायिक पुनर्विलोकन लागू नसेल. आणि 31C कधी टाकलं? 25वी घटनादुरुस्ती 1971. 31C आधीच बघितले आपण. 39B आणि 39C यांना संरक्षण. आलं लक्षात? चला, आणि 32 घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. आलं लक्षात? घटनात्मक उपाययोजनांचा हक्क काय आहे? घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क काय? तुमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन परत मागण्याचा हक्क कलम 32 मध्ये आहे. कलम 32 मध्ये आहे. 32 मध्ये 5 रिट्स आहेत. हेबियस कॉर्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन, सर्शिओरारी आणि कोवारंटो. बघा, ठीक आहे, 5 प्रकारचे रिट्स आहेत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनाम्याला घटनेचा खरा आत्मा व खरं हृदय जसं म्हटलेलं आहे, तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32ला घटनेचा खरा आत्मा व खरं हृदय म्हटलेलं आहे. आलं लक्षात? घटनेचा खरा आत्मा व खरं हृदय असं म्हटलेलं आहे. क्लिअर? चला, आता हेबियस कॉर्पस. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने अटक होते तेव्हा ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन सुटकेची मागणी करू शकते. हा हक्क तुम्हाला कोणाविरुद्ध प्राप्त आहे? राज्य संस्थेच्या, म्हणजे तुमच्या अटकेशी संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध प्राप्त आहे. मॅन्डामस, एखादा सरकारी अधिकारी त्याची जबाबदारी पार पाडत नाही आणि त्याच्यामुळे कोणाच्या तरी मूलभूत हक्काचं उल्लंघन होत आहे, तर अशा वेळेस सुप्रीम कोर्ट त्या अधिकाऱ्याला काहीतरी काम करण्याचा आदेश देतं, म्हणून त्याला महादेश किंवा मॅन्डामस म्हटलेलं आहे. प्रतिषेध, जेव्हा एखादं कनिष्ठ न्यायालय
त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन खटला चालवायचा प्रयत्न करतं सुप्रीम कोर्ट, तेव्हा तो खटला थांबवतं, खटला रद्द करतं. आणि हा कोणाच्या विरुद्ध प्राप्त आहे? न्यायिक आणि समन्यायिक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध प्राप्त आहे. उत्प्रेक्षण, सरशिओरारी, जेव्हा एखादं कनिष्ठ न्यायालय अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन एखादा खटला चालवतं, त्याच्यावरती अंतिम निर्णय देतं, सर्वोच्च न्यायालय तो निर्णयच रद्द ठरवतं. हा हक्कसुद्धा न्यायिक आणि समन्यायिक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध काढता येतो. मात्र 1991 पासून तो संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्धही काढता येतो. आणि अधिकारपृच्छा एखाद्या सार्वजनिक पदावर बसलेली व्यक्ती जर पात्रता धारण न करता बसत असेल तर कुठलीही व्यक्ती त्या व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार करू शकते आणि सर्वोच्च न्यायालय त्या व्यक्तीला विचारू शकतं किंवा तुम्ही इथे कोणत्या अधिकाराने बसलेला आहे. पात्रता धारण करत नसेल तर पदावरून हटवू शकता. आलं लक्षात तुमच्या? डन. आता या 5 रीट्स कलम 226 नुसार हायकोर्ट सुद्धा काढू शकतं. सुप्रीम कोर्ट कलम 32 नुसार फक्त राज्य संस्थेच्या विरुद्ध या 5 रीट्स काढू शकतं. खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध रीट्स काढू शकत नाही. पण जर आपण बघितलं कलम 226 नुसार उच्च न्यायालय राज्य संस्था तसंच खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध सुद्धा रीट्स काढू शकतं. या 5 रीट्सपैकी कोणती रीट्स खाजगी व्यक्तीविरुद्ध काढली जाऊ शकते? हेबियस कॉर्पस, बाकीच्या कोणत्याच नाही. आणि कोण काढू शकतं? उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय नाही. क्लिअर? चला, कलम 33 बघा. जे लष्करी अधिकारी आहेत म्हणजे सशस्त्र सेनेतील लोक आहेत तसंच पोलीस आहेत, यांचे काही मूलभूत हक्क कमी केले जाऊ शकतात, बंधनं घातली जाऊ शकतात. जसं की संघटना स्थापन करणं, ठीक आहे. आणि याच्यासाठी मग इंडियन नेव्ही एअरफोर्स ॲक्ट 1950 केलेला आहे आणि भारतीय पोलीस दल मूलभूत हक्कावर निर्बंध कायदा 1966 केलेला आहे. 34 बघा, कोणती? भाषण स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, कामगार संघटना किंवा राजकीय पक्षाचा सदस्य होण्याचं स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सभांना हजर राहण्याचं स्वातंत्र्य. हे मूलभूत हक्क सशस्त्र दलातील लोकांना प्राप्त आहेत का? नाहीत. आता याच्या पुढे 34 देशामध्ये लष्करी कायदा लागू असताना संसद लष्कराचा बचाव करेल याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत. आणि 35 मूलभूत हक्कांच्या बाबतीत कोणताही कायदा करायचा असेल तर तो अधिकार फक्त राज्य संस्थेला असेल, संसदेला असेल, राज्य विधिमंडळांना तो अधिकार प्राप्त नसेल. आता घटनेच्या भाग 3च्या बाहेरचे मूलभूत हक्क याच्या आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. भाग 3च्या बाहेरचे मूलभूत हक्क नाही, भाग 3च्या बाहेरील हक्क म्हणा, फक्त मूलभूत हक्क नाही. आणि मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं कलम 265 कायदा केल्याशिवाय कोणताही कर तुमच्याकडनं आकारला जाणार नाही. कायदा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा कर तुमच्याकडून आकारला जाणार नाही. कलम 300A संपत्ती धारण करण्याचा हक्क. कलम 301 भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये मुक्त व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आणि 326 मतदानाचा अधिकार. हे भाग 3च्या बाहेरचे मूलभूत हक्क आहेत. भाग 3च्या बाहेरचे हक्क, मूलभूत हक्क नका म्हणू. भाग 3च्या बाहेरचे हक्क, कायदा केल्याशिवाय कोणताही कर आकारला जाणार नाही 265. कलम 300A संपत्ती धारण करण्याचा हक्क. कलम 301 देशात मुक्त व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आणि 326 मतदानाचा अधिकार. ठीक आहे. बघा, मूलभूत हक्काचे अपवाद जे आहेत एक विशिष्ट अपवाद आहेत जे की त्याच कलमामध्ये देण्यात आलेले आहेत आणि काही अपवाद बाहेरचे आहेत. जसं की कलम 14चे अपवाद 300A, B, C, D असे अपवाद आहेत ते. क्लिअर? चला, अशा तऱ्हेने संपूर्णपणे आपण मूलभूत हक्क बघितलेले आहेत. आलं लक्षात? यस. क्लिअर? चला, इथपर्यंत कोणाच्या काही शंका आहेत का? जर कोणत्याही शंका तुमच्या नसतील तर आपण इथेच थांबूयात. आपण 6 वाजता पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. चला, थँक्यू.